नमस्कार. आपली जी पीडीएफ आहे सीडीपीची ती आज आपल्याला संपवायची आहे. त्यामध्ये आरटी ऍक्ट दिलेला आहे. तो आज आपल्याला एकदा वाचायचा आहे आणि त्यानंतर मग त्या संदर्भात विश्लेषण करायचं आहे. कोण वाचन करतं याचं विश्लेषण करणार आहे. वाचतंय कोणी? हॅलो. हेलो, मी वाचते सर. वाचा वाचा. आरटी एक्ट 2009। फर्स्ट पॉइंट, शिक्षा का अधिकार अधिनियम आरटी राइट टू एजुकेशन एक्ट 2009 में तैयार हुआ, परंतु 1 अप्रैल 2010 में लागू हुआ। अपवाद जे एंड के। सेकेंड पॉइंट, संविधान का 86 वा संशोधन 2002 में आर्टिकल 21A के अंतर्गत निःशुल्क शिवा शिक्षा एवं अनिवार्य शिक्षा बच्चों को देने का प्रावधान किया गया। 6 से 14 वर्ष के बच्चों को निःशुल्क अनिवार्य शिक्षा दी जाए। डिसेबल डिसेबल्ड बच्चों के लिए आयु समूह 6 से 18 वर्ष होता है। एज के अनुसार कक्षा में नामांकन का प्रावधान होगा। एज वाइज होमोजीनियस क्लास। आरटीई के कुछ महत्वपूर्ण निषेध। प्रो प्रोहिब प्रोहिबिटिस प्रोहिबिटेशन, बच्चों को शारीरिक व मानसिक सजा नहीं देना है। नो कॉर्पोरल पनिशमेंट। उम्र के अनुसार सीधा नामांकन, कोई टेस्ट नहीं। नो एडमिशन फी। गवर्नमेंट टीचर्स को प्राइवेट ट्यूशन नियम के विरुद्ध है। बिना मान्य के स्कूल चलाना मना है। प्राइवेट स्कूल में बीपीएल ईडब्ल्यूएस छात्रों को 25% अतिरिक्त छूट का प्रावधान है। 301 बच्चों को शिक्षक का होना चाहिए। प्राथमिक स्तर के लिए प्राथमिक स्कूल बच्चे के घर से 1 किलोमीटर के दायरे में व उच्च प्राथमिक 3 किलोमीटर के दूरी पर होना चाहिए। कक्षा 1 से 5 में एक वर्ष में कम से कम 200 वर्किंग डेज विद्यालय खुलना चलना चाहिए। कक्षा 6 से 6 to 8 स्टैंडर्ड में एक वर्ष में कम से कम 220 वर्किंग डेज होने चाहिए। फर्स्ट टू फिफ्थ का टीचर पीआरटी, 6 to 10 का टीचर टीजीटी, 11 to 12 का लेक्चर पीजीटी। फर्स्ट टू फिफ्थ प्राइमरी स्कूल 30:1 pupil teacher ratio। 6 to 8 elementary school 35:1 pupil teacher ratio। 9 to 10 secondary school, 11 to 12 senior secondary school। कक्षा 1 से 5 में फिफ्थ स्टैंडर्ड में एक वर्ष में कम से कम 800 घंटे पढ़ाई होनी चाहिए। कक्षा 6 to 8 में एक वर्ष में कम से कम 1000 घंटे पढ़ाई होनी चाहिए। एक शिक्षक को एक सप्ताह में 45 आवर्स काम करना है, जिससे शिक्षक सामग्री प्रिपेयर का समय भी सम्मिलित है, इंक्लूडिंग preparatory hours। Above 150 children, 5 teachers plus 1 head teacher। राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा 2005, नेशनल कुरिकुलम फ्रेमवर्क 2005। NCF 2005 is one of the 4 NCF published in 1975, 1988, 2000 and 2005 by the NCERT in India। NCF 2005 के अनुसार स्कूली शिक्षा पाठ्य पुस्तक केंद्रित न होकर बाल केंद्रित हो। NCF 2005 का अनुवाद संविधान की 8वीं अनुसूची में दी गई 22 भाषाओं में भी किया गया है। NCF 2005 को प्रोफेसर यशपाल की अध्यक्षता में तैयार किया गया। राष्ट्रीय पाठ्यचर्या की रूपरेखा 2005 के मुख्य उद्देश्य: ज्ञान को स्कूल के
बाहरी जीवन से जोड़ा जाए, पढ़ाई को रटते प्रणाली से मुक्त किया जाए, पाठ्यचार्य पाठ्य पुस्तक केंद्रित न हो, विद्यालय में दी जाने वाली शिक्षा को विभिन्न प्रकार की गतिविधि विधियों से जोड़ा, राष्ट्रीय मूल्यों के प्रति आस्वास्थावन विद्यार्थी तैयार किए जाए। नोट, बिना भार के अधिगम या लर्निंग विदाउट बर्डन 1993 रिपोर्ट बेस्ड एनसीएफ 2005 5 विधियों पर जोर देता है। एक, करके सिखाना, दैट मीन्स लर्निंग बाय डूइंग। सेकंड, निरीक्षण विधि, दैट मीन्स इंस्पेक्शन मेथड। थर्ड, परीक्षण विधि, दैट मीन्स टेस्ट मेथड। सामूहिक विधि, दैट मीन्स ग्रुप लर्निंग। एंड लास्ट वन इज मिश्रित विधि, दैट मीन्स मिक्स मेथड। एनसीएफ 2005 में रचनावाद की समझ प्राप्ति होती है, जैसे कि बेस्ड ऑन कंस्ट्रक्टिविज्म। एनसीएफ 2005 के अनुसार एक शिक्षक की भूमिका सुविधाता जैसी होनी चाहिए, जैसे टीचर एज अ फैसिलिटेटर। एनसीएफ 2005 के अनुसार अंग्रेजी सिखाने का उद्देश्य बहुभाषावाद होनी चाहिए, मल्टीलिंगुअलिज्म। एनसीएफ 2005 करके सीखने पर बल देता है, जैसे कि लर्निंग बाय डूइंग। समाजीकरण, सोशलाइजेशन। समाजीकरण एक ऐसी प्रक्रिया है जिसमें मानव समाज द्वारा सीखता है और यह पूरे जीवन तक निरंतर चलती है। समाजीकरण की प्रक्रिया से प्रभावित होते हैं, फर्स्ट वन इज पालन पोषण, सेकंड सहयोग, थर्ड अनुकरण एंड फोर्थ वन इज पुरस्कार एवं दंड। समाजीकरण की इकाइयां, फर्स्ट वन इज परिवार, फैमिली, विद्यालय, स्कूल, अध्यापक, टीचर, मीडिया, मीडिया। बच्चे के समाजीकरण के मुख्यतः दो तरह की एजेंसियां, जैसे कि फर्स्ट वन इज सक्रिय एजेंसी, एक्टिव एजेंसी। जहां बच्चा सक्रिय होता है, बच्चे पर सीधा प्रभाव पड़ता है। परिवार, दोस्त, पड़ोसी, रिश्तेदार, स्वास्थ्य, क्लब, स्कूल। सेकेंड वन इज निष्क्रिय एजेंसी, दैट मीन्स पैसिव एजेंसी। बच्चे पर सीधा प्रभाव नहीं पड़ता है। पुलिस स्टेशन, सार्वजनिक पुस्तकालय, रेलवे स्टेशन एंड एयरपोर्ट। एक शिक्षक के रूप में मैं कैमरामैन की जगह कैमरा पर्सन का उपयोग करना उचित समझेंगे। कैमरामैन, कैमरा पर्सन। चेयरमैन, चेयरपर्सन। बाल केंद्रित शिक्षा, चाइल्ड सेंट्रल्ड एजुकेशन। बाल केंद्रित शिक्षा के समर्थक जॉन डीवी थे। इसमें बच्चों के नीड्स के अनुसार एक्टिविटीज प्लान किए जाते हैं। बच्चे जिज्ञासु, रचनात्मक और सीखने की जन्मजात क्षमता रखते हैं। भारत में बाल केंद्रित शिक्षा का श्रेय गीजू भाई बधेका को दिया जाता है। प्रगतिशील विद्यालय 1896 में खोले गए थे। प्रगतिशील विद्यालय में करके सीखने पर जोर दिया जाता है। प्रगतिशील विद्यालय में बच्चा समाधानकर्ता बने और महत्वपूर्ण कौशल्य व चिंतन सीखे। बच्चा वर्तमान जीवन के लिए सीखे, लर्निंग फॉर प्रेजेंट लाइफ। संपूर्ण रूप से पाठ्य पुस्तक, दैट मीन्स टेक्स्ट बुक, को भगवान मानना गलत है। यह एक मात्र साधन का प्रकार है। प्रगतिशील शिक्षा स्कूल में संयुक्त राज्य अमेरिका यूएसए के मनोवैज्ञानिक जॉन डीवी का योगदान है। लर्निंग इज अ सोशल, एक्टिव एंड डेमोक्रेटिक प्रोसेस। अधिगम एक सामाजिक, सक्रिय व लोकतांत्रिक प्रक्रिया होनी चाहिए। अधिगम प्रक्रिया में त्रुटियां, दैट मीन्स एरर्स, एक स्वाभाविक हिस्सा है। एरर्स से बच्चे की थिंकिंग का पता चलता है। कई बार बच्चे कुछ भ्रांतियां कई बार बच्चे कुछ भ्रांतियां बना लेते हैं जिन्हें गलत
प्रत्यय मतलब रॉन्ग कॉन्सेप्ट ना कहकर अल्टरनेटिव या नेविव कंसेप्शंस कहा जाता है। क्लासरूम डिस्कशन इससे इन्हें ठीक किया जा सकता। जॉन डीवी ने शिक्षा को त्रिध्रुवीय प्रणाली बताया। एजुकेशन इज अ ट्रिपोलर प्रोसेस। शिक्षक टीचर स्वतंत्र चर इंडिपेंडेंट, बालक स्टूडेंट आश्रित चर डिपेंडेंट, पाठ्यक्रम करिकुलम मध्यस्थ चर इंटरविविंग, भाषा लैंग्वेज। थँक्यू मॅडम. बघा, आता तुम्ही आरटी ऍक्ट वाचलेला आहे. आरटी ऍक्ट 2009 नुसार आरटी मीन्स राइट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 में तयार हुआ. याची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 2010 ला झाली. जम्मू काश्मीरमध्ये तो लागू नव्हता, आता कदाचित लागू झाला असेल, कारण जम्मू काश्मीर हे राज्य राहिलेलं नाहीये. संविधान का 86वा संशोधन, संविधानाचं 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 मध्ये. आणि आर्टिकल 21 म्हणजे कलम 21 मध्ये 6 ते 14 वयोगटातील सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षेचा अधिकार यामध्ये दिला गेलाय. आणि जे डिसेबल बच्चे हे, यानी ज्यांना दिव्यांग किंवा दिव्यांग आपण म्हणतो, त्यांना 6 ते 18 वर्षापर्यंत यामध्ये तरतूद करण्यात आली है. यानुसार एज के अनुसार कक्षा में नामांकन प्रावधान होगा. एज वाइज होमोजिनियस क्लास. उदाहरणार्थ, तुम्ही नाशिकमध्ये आहात, तुम्हाला सिग्नलवर एखादा मुलगा सापडला आणि त्या मुलाने आजपर्यंत शिक्षणच घेतलेलं नाही, तर असा मुलगा समजा 12 वर्षाचा असेल, तर तो साधारणपणे 12 वर्षाचा मुलगा हा 6वीला ऍडमिशन घेईल, डायरेक्ट 6वीला जाईल, तर तो पहिली दुसरीला जाणार नाही. या पद्धतीने आरटीए के कुछ महत्वपूर्ण निषेध, प्रोहिबिशंस. बच्चों को शारीरिक मानसिक सजा, म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही. उम्र के अनुसार सीधा नामांकन, कोई टेस्ट नहीं होगी. नो एडमिशन फी. प्रायव्हेट ट्युशन नियम के विरुद्ध, गव्हर्नमेंट टीचर्सला प्रायव्हेट ट्युशन घेता येणार नाही. बिना मान्यता के स्कूल चलाना मना आहे, मान्यता लागेल. बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन जे असतात, दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना, ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना 25% अतिरिक्त छूट का प्रावधान आहे, ज्यांना आरटीए नुसार ऍडमिशन मिळतं. 30:1 अशा पद्धतीने शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक रेशियो असेल, 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. प्राथमिक स्कूल के बच्चे के घर 1 किलोमीटर के दायरे में होगा. ज्यादातर ज्यादा उच्च प्राथमिक के 3 किलोमीटर पर दूरी पर होगा. 200 दिवस 1 ते 5 साठी काम चालेल, तर 220 दिवस 6 ते 8 साठी काम चालेल. 1st to 5th का टीचर पीआरटी कहलाएगा. 6 to 10 का टीचर टीजीटी कहलाएगा. और 11-12 का टीचर पीजीटी कहलाएगा. ओके, तर या पद्धतीने ते नाव आहेत, पीआरटी, टीजीटी आणि पीजीटी. तर या पद्धतीने ही नावं दिली गेलेली. 1 to 5 मध्ये 30 एक शिक्षक असेल. 6 to 8 मध्ये 35 एक शिक्षक असेल. 9 to 10 हे सेकंडरी स्कूल असेल. 11-12 सिनियर सेकंडरी स्कूल असेल. 1 ते 5वी साठी वर्षभरामध्ये 800 तास पढ़ाई होनी चाहिए. 6 to 8 में 1000 घंटे पढ़ाई होनी चाहिए. एक शिक्षक को एक सप्ताह में 45 आवर्स काम करना है. त्यामुळे तशा तासिका तयार केलेल्या असतात, जिसमें शिक्षण सामग्री प्रिपेयर का भी समय भी सम्मिलित है. अबो 150 चिल्ड्रन, 5 टीचर प्लस हेड टीचर. 150 विद्यार्थी असेल तर एक टीचर, एक हेड टीचर असेल. एनसीएफ फार महत्वाचा आहे. नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क 2005 मध्ये आलाय. पब्लिश केलंय कोणी? 1975, 1988, 2000 अँड 2000 बाय एनसीआरटी, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग सेंटर, दिल्ली. त्यानुसार मग स्कूली शिक्षा पाठ्यपुस्तक केंद्रित न हो, बाल केंद्रितवर त्यांनी फोकस केलाय. 22 भाषांचा याच्यामध्ये समावेश आहे. यशपाल समिती जी होती, त्यांची अध्यक्षतेखाली ही समिती तयार केली गेली. त्यांनी 2005 मध्ये हा करिक्युलम तयार केला. ज्ञान जे मिळेल ते स्कूल को बाहरी जीवन से जोड़ा जाए. रटन प्रणाली म्हणजे जे घोका आणि ओका हे सोडून असेल. पाठ्यपुस्तक केंद्रित न हो. विद्यालय में दी जाने वाली शिक्षा विभिन्न प्रकार की गतिविधि से जोड़ा जाए. राष्ट्रीय मूल्यों को आगे लाया जाए. बिना भार के अधिगम, लर्निंग विदाउट अ बर्डन.
1993 रिपोर्ट बेस. विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं पण बर्डन द्यायचं नाही. 5 विधियों पे जोर देता है एनसीएफ. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो आहे तो 5 गोष्टींवर जोर देतो. करके सीखना, निरीक्षण विधी, परीक्षण विधी, सामूहिक विधी, मिश्रित विधी. लर्निंग बाय डुइंग, इंस्पेक्शन मेथड, टेस्ट मेथड, ग्रुप लर्निंग, मिक्स मेथड. ज्ञान रचनावाद को समझ प्राप्त होती है बेस्ड ऑन कंस्ट्रक्टिविज्म. एक शिक्षक की भूमिका सुविधादाता जैसी होनी चाहिए. टीचर इज एज अ फैसिलिटेटर होना चाहिए. उसके अनुसार अंग्रेजी सिखाने का उद्देश्य बहुभाषावाद होना चाहिए. मल्टीलिंग्विलिज्म म्हणून इंग्रजी शिकवलं गेलं पाहिजे. करके सीखने पर बल देता है लर्निंग बाय डूइंग. सोशलाइजेशन क्या होता है? समाजीकरण ऐसी प्रक्रिया जिसमें मानव समाज द्वारा सीखता है, निरंतर चलती है प्रोसेस. इससे क्या प्रभावित होता है? पालन पोषण, सहयोग, अनुकरण, पुरस्कार एवं दंड. समाजीकरण की इकाई क्या क्या आहे? तर सुरुवात होते परिवारापासून, नंतर मुलगा शाळेमध्ये जातो, मग टीचरच्या सानिध्यात येतो, मग मीडियाच्या सानिध्यात येतो, तर त्या पद्धतीने तो शिकत असतो. बच्चे के समाजीकरण के मुख्यतः 2 तरह की एजेंसी आहे. एक एक्टिव एजेंसी असते आणि एक पैसिव एजेंसी असते. उदाहरणार्थ, सीधा प्रभाव पड़ता है परिवार का, दोस्त का, पड़ोसी का, रिश्तेदार का, स्वास्थ्य का, यानी हॉस्पिटल असेल, स्कूल असेल. बाकी निष्क्रिय एजन्सीमध्ये जास्त प्रभाव पडत नाही, पण तो संबंध आला तर येऊ शकतो. पोलीस स्टेशन, सार्वजनिक पुस्तकालय, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट. कॅमेरामॅन, कॅमेरा पर्सन, चेयरमॅन, चेयर पर्सन. तो या पद्धतीने एक शिक्षक के रूप में कैमरामैन की जगह चेयर पर्सन का भी उपयोग करना उचित समझेंगे. बाल केंद्रित शिक्षा. परीक्षेला प्रश्न आहे की बाल केंद्रित शिक्षा के समर्थक कोण थे? जॉन डीवी. जॉन डीवी त्यांचं नाव आहे. जॉन डीवी. और इसमें बच्चों के नीड्स के अनुसार एक्टिविटीज प्लान किए जाते. बच्चे जिज्ञासू, रचनात्मक, शिकणे की जन्मजात क्षमता रखते. आपल्याला माहिती आहे की मुलांना लहानपणापासून त्यांची क्युरियोसिटी असते, ते कन्स्ट्रक्टिव्ह असतात आणि शिकण्याची त्यांना आवड असते. भारतामध्ये गिजूभाई बधेका जे होते, यांनी खऱ्या अर्थाने बाल केंद्रित शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. प्रगतिशील विद्यालय 1896 में खोले गए थे. प्रगतिशील विद्यालय में लर्निंग बाय डूइंग पर जोर दिया गया था. बच्चा समाधान करता बने, कौशल्य सीखे, चिंतन सीखे, बच्चा वर्तमान जीवन के लिए सीखे. लर्निंग फॉर प्रेजेंट लाइफ. संपूर्ण रूप से पाठ्यपुस्तक को भगवान मानना गलत है. ये मात्र एक एड आहे, टूल्स आहे, साधन आहे. पाठ्यपुस्तक हे फक्त साधन आहे, साध्य नाही. त्यामुळे शिक्षकांनी नुसार पुस्तकाचं धरलं, पुस्तक शिकवलं, संपवलं असं त्याचा अर्थ होत नाही. जॉन डीवी का बहुत सारा योगदान आहे. लर्निंग इज अ सोशल, ऍक्टिव्ह अँड डेमोक्रेटिक प्रोसेस. शिकणं काय आहे तर एक सक्रिय आहे, लोकतांत्रिक आहे, सामाजिक आहे. अधिगम प्रक्रिया में त्रुटियां एक स्वाभाविक हिस्सा है. एरर से बच्चे की थिंकिंग का पता चलता है. कई बार बच्चे कुछ भ्रांतियां बना लेते हैं जिन्हें गलत संप्रतय ना कहकर अल्टरनेटिव कंसेप्शंस कहा जाता है. क्लासरूम डिस्कशन में इन्हें ठीक किया जा सकता है. जॉन डीवी ने शिक्षा को त्रिध्रुवीय प्रणाली बताया है. एजुकेशन इज अ ट्राइफ्लोरल प्रोसेस. शिक्षक स्वतंत्र चर है, इंडिपेंडेंट है. बालक आश्रित चर आहे, डिपेंडंट. पाठ्यक्रम मध्यस्थ चर आहे, इंटरव्ह्यूविंग. तर हे जॉन डीवीने शिक्षाचे त्रिध्रुवीय पोल सांगितलेले आहेत. तो असं म्हणतो, शिक्षक हा इंडिपेंडंट आहे, बालक हा डिपेंडंट आहे आणि पाठ्यक्रम हा इंटरव्ह्यूविंग आहे. दोघांना जोडणारा दुवा आहे. आता लँग्वेज काय असते तर भाषा मौखिक, लिखित आणि सांकेतिक या 3 भागांमध्ये भाषा मोडत असते. भाषा स्वभाव एवं क्रम. मनोवैज्ञानिक क्रम. भाषा कशी शिकतो आपण? पहिले सुनते हे, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. LSRW हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, राइटिंग. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, राइटिंग. बच्चा सुनता है, बोलता है, पढ़ता है और लिखता है. मॉन्टेसरी के अनुसार अगर देखा जाए तो सुनना, बोलना, लिखना और पढ़ना. इथे वेगळं आहे LSWR. LSWR इथे फक्त RW च्या ऐवजी WR आलेला आहे. चोमस्की जो होता तो असं म्हणतो की भाषा सीखने की क्षमता बच्चा पैदा होते ही होता है, जैसे कृदंत, रोना, सांकेतिक इत्यादि. चोमस्की इनेट एबिलिटी टू एक्वायर लैंग्वेज. भाषा के 3
भाग रूप होते स्वनिम, रूपिम, वाक्यम। फोनिम, स्वनिम को फोनिम बोलते हैं अंग्रेजी में। ध्वनि की सबसे छोटी इकाई होती है अ, क, च, ज, फ। रूपिम क्या होता है? मॉर्फिम, फोनिम, मॉर्फिम एंड सिंटैक्स। मॉर्फिम क्या होता है? शब्द का छोटा रूप होता है। अ, क, च, ज, फ हे जे आहेत ते आपल्याकडे जसं वर्ण म्हणतो आपण, आणि रूपिम म्हणजे काय? शब्द म्हणतो. तर पेन, कॉपी, राम। आणि वाक्य म्हणजे मग क्या? सेंटेंस अरेंजमेंट होता है कर्ता ने कर्म को करण से आदि। चौथा है अर्थ। अर्थ म्हणजे सिमेंटिक्स, विन्यास, मीनिंग अरेंजमेंट होता है उसे। वाक्य विन्यास का सार्थक अर्थ। मोहन के पास एक पुस्तक है, बरोबर आहे की नाही? मोहन के पास हे एक पुस्तक चालणार नाही, तर ती अरेंजमेंट व्यवस्थित झालं तर अर्थ। म्हणजे चार भाग आहेत भाषेमध्ये, महत्वाचे रूप आहेत। एक आहे मूळ ध्वनी स्वनिम, एक आहे शब्द, नंतर आहे शब्द म्हणजे पहिला आहे अक्षर, शब्द, वाक्य आणि मग अर्थपूर्ण वाक्य, या पद्धतीने। आता सीआरटी काय आहे? तर क्राइटेरियन रेफरन्स टेस्ट, इसमें फिक्स परसेंटेज मार्क्स होता है। एग्जाम्पल 33% 12th, 60% सीटीईटी। एनआरटी नॉर्म रेफरेंस टेस्ट होता है, इसमें एक दूसरे हाईएस्ट स्कोर लाकर सिलेक्शन लेता होता है। क्यूईएस जी क्यूईएस नावाची परीक्षा असते, मेरिट बेस असते। DSSSB नावाची एक परीक्षा असते। नंतर पोर्टफोलियो काय असतो? पोर्टफोलियो एक प्रकार की फाइल होती है जिसमें बालक बचपन से आगे तक कैसे पढ़ा है, जैसे मास्टर फाइल असते तशी त्याची मास्टर फाइल असते। उसमें जेंडर, लिंग एक सामाजिक सोशल संरचना आहे, सेक्स एक जैविक बायोलॉजिकल संरचना है, जेंडर स्टेरोटाइप लिंग रूढ़िबद्धता, समाज में महिला और पुरुषों को लेकर चले आई रूढ़िवादीय धारणाएं, जैसे महिलाएं गणित में कमजोर होती है, पुरुष रोते नहीं है। तर ह्या रूढीवादी धारणा आहेत, त्या चुकीच्या धारणा आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे की महिला गणित में कमजोर होती है। तर असं काही नाहीये। तर भारतामध्ये शकुंतला देवी नावाची एक महिला होऊन गेली, ती गणित तज्ञ होऊन गेलेली आहे। पुरुष रोते नहीं, ऐसा नहीं, पुरुष रोते। जेंडर बायस लिंग पक्षपात होता है, एक शिक्षक को गर्ल्स और बॉयज में जेंडर पार्टीसी पॅरिटी नहीं करना चाहिए, म्हणजे तटस्थ भूमिका त्याने घेतली पाहिजे। म्हणजे त्यानंतर ब्लूम्स जो होता, तो ब्लूम्सने एक टॅक्झॉनॉमी तयार केली। ब्लूम्सने लर्निंगचे 3 पक्ष दिलेले आहेत, CAP कॅप लक्षात ठेवायचे, कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह, सायकोमोटर। संज्ञानात्मक, संवेगात्मक, गत्यात्मक। 3H लक्षात ठेवायचे आहेत, हेड, हार्ट, हैंड। हेड, हार्ट, हैंड। कॉग्निटिव हेड से रिलेटेड है, अफेक्टिव हार्ट से रिलेटेड है, इमोशंस। एंड साइकोमोटर गत्यात्मक हैंड से रिलेटेड है। साइकोमोटर मैन्युअल फिजिकल स्किल होता है, कॉग्निटिव मेंटल स्किल होता है, अफेक्टिव एटीट्यूड एंड सेल्फ होता है। कॉग्निटिव डोमेन संज्ञानात्मक पक्ष में क्या क्या आता है देखो, नाउन टू वर्ब फॉर्म। To cognitive domain involves the development of our mental skills, the acquisition of knowledge. 1956 मध्ये काय होतं आणि 2001 मध्ये काय झालंय, तर ते कशा पद्धतीने बदल झालाय बघा। नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, ऍप्लिकेशन, अनालिसिस, सिंथेसिस, इव्हॅल्युएशन 1956 मध्ये। 2001 मध्ये काय झालं? रिमेंबर, अंडरस्टँड, अप्लाय, अनालाइज, इव्हॅल्युएट अँड क्रिएट। या पद्धतीने हे झालेलं आहे, सिंथेसिसचं जी क्रिएट आलंय। थॉर्नडाईकने चुका आणि शिका नावाचा सिद्धांत मांडलाय, ट्रायल अँड एरर थेरी। थॉर्नडाईक gave 3 प्रायमरी लॉज ऑफ लर्निंग, लॉ ऑफ इफेक्ट, लॉ ऑफ रेडिनेस, लॉ ऑफ एक्झरसाइज। परिणामाचा नियम, तयारीचा नियम आणि सरावाचा नियम, हे 3 नियम थॉर्नडाईकने सांगितलेले आहेत। त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बाय हिमांशी सिंग आपण बघूया। डॉक्टर KS कस्तुरीरंगन कमिटी रिपोर्ट 31 मे 2019। हा महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आलेला आहे। Kस्तुरीरंगन अध्यक्ष, 31 मे 2019 स्थापना झाली। MHRD रिनेम ॲज एज्युकेशन मिनिस्ट्री, अगोदर मनुष्यबळ विकास मंत्रालय त्याला म्हटलं जायचं, त्याचं नाव बदलून आता शिक्षा मंत्रालय करण्यात आलंय, एज्युकेशन मिनिस्ट्री। आपला आकृतिबंध वेगळा होता, आता शिक्षणाचा आकृतिबंध वेगळा आहे। एक 5-3-3-4 न्यू फॉर्मॅट आलेला आहे। 5 म्हणजे 1 ते 5, नंतर 6वी 7वी 8वीचे 3 वर्ग, 9वी 10वी 11वी, या पद्धतीने तो फॉर्मॅट तयार करण्यात आलाय। सॉरी, ज्युनियर सिनियर KGचे 2 आणि नंतर मग 3री पर्यंतचा एक गट, असे गट तयार करण्यात आलेले आहेत। इथे दिले बघा, 5 म्हणजे 3 to 8 years,
इसे फंडामेंटल मूलभूत चरण कहा जाता है. 8 to 11 years प्री प्रायमरी, मिडल मध्ये 11 to 14 येतं आणि 14 to 18 मध्ये सेकंडरी माध्यमिक चरण. तर हा आकृतिबंध आहे, न्यू फॉर्मॅट 533+4. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्कूल एज्युकेशन रिकमेंडेड बाय द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ट्रान्सफॉर्मिंग अँड करिक्युलर पेडॉलॉजिकल स्ट्रक्चर. एक्झिस्टिंग अकॅडमिक स्ट्रक्चर काय होतं, 2 वर्ष, म्हणजे खाली होतं 10 वर्ष, एस ते 6 ते 16 असं दिलेलं होतं. इथे मात्र न्यू अकॅडमिक मध्ये काय बघा, 3 इयर्स मध्ये मग अंगणवाडी, देन बालवाटिका, ज्युनियर केजी, सिनियर केजी, देन 2 इयर्स मध्ये 1 to 10, 1 to फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, देन थर्ड स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड, देन A6 standard to 8 standards and 9 to 12 standards. या पद्धतीने इथे सगळे चार्ट मध्ये ती माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये सेल्फ असेसमेंटला महत्व आहे. 360 डिग्री मध्ये असेसमेंट असेल. एक मध्ये सेल्फ असेसमेंट स्वयं अध्ययन, टीचर असेसमेंट म्हणजे शिक्षकाबरोबरचं अध्ययन, आणि पियर असेसमेंट म्हणजे सह अध्ययन म्हणजे मित्रांबरोबर शिकणं, शिक्षकाबरोबर शिकणं आणि स्वतः शिकणं. तर 360 डिग्री असेसमेंट याच्यामध्ये दिलेली. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 में आकलन के संदर्भ में विद्यार्थियों के लिए किस प्रकार का प्रगति पत्रक प्रस्तावित किया गया है. तर ते लक्षात ठेवायचंय. 360 डिग्री बहुआयामी प्रगतीपत्रक, 360 डिग्री मल्टी डायमेन्शनल रिपोर्ट कार्ड या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, शिक्षक पर्व नाव आहे त्याचं, असेसमेंट रिफॉर्म्स, पारक परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, शिक्षक पर्व, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. स्टुडंट्स विल बी इव्हॅल्युएटेड ऑन कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर डेव्हलपमेंट्स. तर 3 गोष्टींना इथे कॅपला महत्व दिलं गेलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. रिडक्शन इन करिक्युलम कंटेंट टू एनहान्स इसेन्शियल लर्निंग अँड क्रिटिकल थिंकिंग. करिक्युलम कमी करून विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल थिंकिंगवर भर दिला गेला. जेंडर इन्क्लुजन फंड, KGBV अप टू ग्रेड 12. रिडक्शन इन द करिक्युलम और कोर कॉन्सेप्ट. करिक्युलम पेक्षा कोर कॉन्सेप्टवर महत्व दिलं गेलंय. करिक्युलम अँड पेडागॉजी इन स्कूल्स. लर्निंग शुड बी होलिस्टिक, इंटिग्रेटेड, एन्जॉयबल अँड एंगेजिंग. शिक्षण कसं पाहिजे, होलिस्टिक पाहिजे, एकात्मतेचं पाहिजे, एन्जॉयबल पाहिजे, एंगेजिंग पाहिजे. रिकॉग्नाइजिंग, आयडेंटिफाईंग अँड फॉस्टरिंग द युनिक कॅपेबिलिटीज ऑफ ईच स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर भर दिला गेला पाहिजे. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी, रिस्पेक्ट फॉर लोकल कॉन्टेक्स्ट. स्थानिक भागाला त्याने महत्व दिलं पाहिजे. त्याने जैवविविधतेला त्याने महत्व दिलं पाहिजे. फुल इक्विटी, इन्क्लुजन, समानतेला महत्व, जेंडर आयडेंटिटीज, सोशिओ कल्चरल आयडेंटिटीज, जिओग्राफिकल आयडेंटिटीज, भौगोलिक वैशिष्ट्य, सांस्कृतिक वैशिष्ट्य यांना महत्व दिलं गेलं. डिसॅबिलिटीजला याच्यामध्ये महत्व दिलंय. सामाजिक आर्थिक कंडिशन्सला महत्व दिलंय. सोशियल इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज ग्रुप जे आहेत, ACDGS याला महत्व दिलंय. ऑन लँग्वेज, नो लँग्वेज इज बेइंग इम्पोज, मदर टंग और रिजनल लँग्वेज स्टील ग्रेड 5. 5वी पर्यंत साधारणपणे 5वी पर्यंत मदर टंग आणि रिजनल लँग्वेजला महत्व दिलं गेलेलं आहे. संस्कृत ॲज अन ऑप्शन ॲट ऑल लेवल्स. 3 लँग्वेज फॉर्म्युला. Multi-language flexibility is still basis for the new education policy. ISL इंडियन साइन लँग्वेज असं हे महत्व दिलं गेलंय. 21st century मध्ये अशा पद्धतीने हे चक्र त्यांनी दिलेलं आहे. काय काय दिले बघा त्याच्यामध्ये. 21st century लर्नर, लिटरसी, न्यूमेरेसी, पायाभूत साक्षरता, संख्या साक्षरतेला महत्व दिलंय. क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग आलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन झालं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कल्चरल, ग्लोबल, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस झाला पाहिजे. कम्युनिकेशन वाढलं पाहिजे. डिजिटल लिटरसी, त्याला तंत्रज्ञान आलं पाहिजे. लाईफ लॉंग लर्निंग आलं पाहिजे. सेल्फ डायरेक्शन, पर्सनल मॅनेजमेंट त्याला जमलं पाहिजे. सब्जेक्ट डिसिप्लिन एरियाज आणि 3 गोष्टी दिल्या तिथे. इथिकल सिटीजन, एंटरप्रेन्युअल स्पिरिट म्हणजे त्याच्यामध्ये औद्योगिकता आले पाहिजे.
एंटरप्रेनरशिप त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, एंगेज थिंकर झाला पाहिजे तो. तर 21st सेंचुरी स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी, टेक्नॉलॉजिकल लिटरसी, लिडरशिप, इनिशिएटिव्ह, प्रोडक्टिव्हिटी, सोशल स्किल, फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही जर 21व्या शतकाचा विचार जर केला तर 21व्या शतकामध्ये ही 12 प्रकारची कौशल्य विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे, तरच तो जगामध्ये टिकाव धरू शकतो. क्रिटिकल थिंकिंग आली पाहिजे, अदला बदली, इम्प्रॉम्प्ट्यू डिबेट, आस्क युअर सेल्फ मेड क्वेश्चंस, गोलमोल, आस्किंग रिडल्स, गॅप फिल, पूछो और समजो. विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल थिंकिंगला वाव देण्यासाठी त्यांच्याबरोबर डिबेट केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना विचारायला सांगितलं पाहिजे, त्यांना कोडं विचारलं पाहिजे, कोडे विचारले पाहिजे, त्यांना फिल इन द ब्लँक्स विचारले पाहिजे, क्रॉस क्वेश्चन केले पाहिजे. तर विद्यार्थ्यांमध्ये काय तयार होईल? क्रिटिकल थिंकिंग तयार होईल. इनोव्हेशन तयार झालं पाहिजे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, व्हर्च्युअल रियालिटी. टू इज इनफ, लेट देम फ्री, गिव्ह देम अ ब्रेक. त्यांना मोकळं सोडलं पाहिजे तर ते इनोव्हेशन करू शकतात. कोलॅबोरेशन त्यांना झालं पाहिजे, सेव्ह द लास्ट वर्ड फॉर मी, हँड्स ऑन प्रोजेक्ट, चेन गेम, सर्च टू विन, नंतर डम्प चार्ट्स. तर हे सगळं कोलॅबोरेशनचे मुद्दे आले पाहिजे. कम्युनिकेशन त्याला आलं पाहिजे, गाईड फॉर द ब्लिंड फोल्ड, फिलिंग आर इम्पॉर्टंट, टॉक इन पेअरीज, सायलेन्स टॉक डे, स्टुडंट्स क्लास. आयसीटी लिटरसी आली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी, अडॅप्टेबिलिटी आली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी या राष्ट्रीय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहेत, कारण ती काळाची गरज आहे. राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 में प्रस्तावित बदलाव है. तर काय बदलाव केला गेलाय? रचनात्मक मूल्यांकन से योगात्मक मूल्यांकन, फॉर्मेटिव्ह टू समेटिव्ह असेसमेंट, याच्यामध्ये सांगितलं गेलंय. मेटा कॉग्निझम काय आहे? परासज्ञान, हे 2 शब्द आहेत, मेटा आणि कॉग्निशन. मेटा म्हणजे बियॉन्ड, बियॉन्ड म्हणजे परा, और कॉग्निशन म्हणजे मेंटल थिंकिंग स्किल, संज्ञान. यानी संज्ञान के परे पर सोच पाना, प्लान कर पाना, मूल्यांकन कर पाना. थिंकिंग अबाउट थिंकिंग, अवेयरनेस अबाउट अवेयरनेस. सो ये साइकिल कैसा है देखो, मेटा कॉग्निशन साइकिल, इवेल्युएट स्ट्रेंथ्स एंड वीकनेस, प्लान द अप्रोच, अप्लाय स्ट्रॅटेजीज, रिफ्लेक्ट अँड असेस द टास्क. मुलांना टास्क द्यायचे, करायला लावायची, इव्हॅल्युएशन करायचं, मग त्यांचे विकनेस शोधायचे, चांगल्या गोष्टी शोधायच्या, मग प्लॅन करायला लावायचं, पुन्हा मग स्ट्रॅटेजी वापरायला लावायची, मग रिफ्लेक्शन दिसेल, मग त्यात सुधारणा दिसेल, पुन्हा नवीन त्यांना टास्क द्यायची आहे. अवेअरनेस, अंडरस्टँडिंग ऑफ one's own thought processes, 4 important points of metacognition, plan and organize, monitor your own work, direct your learning, self reflection. तर असे महत्व दिलेले आहेत. नॉलेज और अवेयरनेस ऑफ सेल्फ एज नोअर, स्वयं को ज्ञाता होने का ज्ञान जागरूकता का क्या दर्शाती है? तर याला मेटाकॉग्निशन म्हटलं जातं. स्वयं के ज्ञाता होणे का ज्ञान, स्वतःला मी आहे, मला ज्ञान येतं हे समजणं, स्वतःला अवेअर करणं की मला हे येतं हे स्वतः ओळखणं, त्याला मेटाकॉग्निशन म्हटलेलं आहे. निम्न में से समालोचनात्मक चिंतन में क्या शामिल है? तर परासज्ञान काय दिलेले, तर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, मेटाकॉग्निशन, अनालिसिस अँड रिफ्लेक्शन. तर क्रिटिकल थिंकिंग मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं? मेटाकॉग्निशन इन्व्हॉल्व होतं, अनालिसिस इन्व्हॉल्व होतं, रिफ्लेक्शन इन्वॉल्व होतं, परासज्ञान, विश्लेषण एंड मनन. स्व जागरूकता एवं संज्ञानात्मक क्षमताओं का नियंत्रण, जैसे योजना बनाना, समीक्षा करना, संशोधन करना. किसमें अंतर्निहित है, याचा कशामध्ये समावेश होतो? दॅट इज संज्ञान बोधन. मेटाकॉग्निशन आपण आता पाहिले. परासज्ञान, अधिसज्ञान क्या है? असा जर प्रश्न आला तर अपनी खुद की सोच के बारे में सोचने की प्रतिक्रिया. तर मेटाकॉग्निशन काय आहे? एकदम सोपं आहे. मेटाकॉग्निशन, परासज्ञान म्हणजे काय? तर स्वतःला ओळखणं, स्वतःच्या विचारावर विचार करणं, अपनी खुद की सोच के बारे में सोचने की प्रतिक्रिया. तर हा सीडीपीचा महत्वाचा पार्ट. आज आपण महत्वाचे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे, आरटीई ऍक्ट पाहिलेला आहे, आणि त्याचबरोबर एनसीएफ ची माहिती आपण पाहिलेली आहे. पोर्टफोलिओ काय असतो त्याची माहिती बघितलेली आहे. ओके, ही पीडीएफ तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली आहे. हे लेक्चर मी तुम्हाला आता शेअर करतो, आणि उद्यापासून मात्र वेगळा विषय आपला सुरू होणार आहे. या पीडीएफचं शिकवणं आपलं पूर्ण झालंय. जे शिकवलंय ते पुन्हा पुन्हा वाचा,
जमलं तर काही नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला अडचण येणार नाही. आता आपण थांबणार आहोत. सो गुड नाईट, सर शुभरात्री. बोला. सर 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 आत्ताचे आरटी रूल्स जरा चेंजेस झाले ना, मग त्याच्यावर रिलेटेड काही असा प्रश्न नाही येणार ना? जे पहिल्याचे पोर्शन आहे त्याच्या रिलेटेडच असेल ना? म्हणजे मला नाही समजलं. आता या 2024 ला आरटी रूल्स काहीतरी थोडं चेंजेस झालेत. कारण आरटीचा फॉर्म पण आता आता निघाला ना, म्हणजे या फर्स्ट वीक आता काहीतरी झालंय. आणि तो स्टेट हा गव्हर्नमेंटचे बदल झालेत, ते फक्त हा. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नाही चेंज झालाय तो. नाही, मग त्याच्या रिलेटेड आपल्याला काही प्रश्न नाही येणार. हे आपलं जे नाही नाही, पोर्शन आहे सेंट्रल त्याच्या रिलेटेड. गव्हर्नमेंटला नाही येणार, सीटीईटी मध्ये हा, नाही येणार. फक्त ठीक आहे. आरटीएचे जे नियम आहेत, आकृतीबंध आहे, त्याच्यावर एखादा हा, प्रश्न येऊ शकतो की कसा आकृतीबंध आहे. किंवा मग अच्छा. बेसिकली कसं असतं, ऍप्लिकेशन बेसवर जास्त प्रश्न याच्यामध्ये असतात. ओके. ओके, थँक्यू. ओके.